नमस्कार मंडळी, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांनी ही व्हिडिओ 2 ते 3 मिनिटं काढून व्यवस्थित ऐकायची आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती या सर्व लाभार्थ्यांसाठी जे काही अपडेट देत असतो, हे अपडेट मी मनापासून देत असतो, कोणत्या प्रकारची फसवाफसवी नसते। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फेब्रुवारीचा महिना लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी जशी मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून जी काही माहिती येते ती माहिती तुमच्यासमोर ठेवली जाते। जशी माहिती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येते ती तुमच्यासमोर ठेवली जाते, परंतु अनेक लाभार्थ्यांचा गैरसमज असा होतोय की चुकीच्या पद्धतीची माहिती दिली जाते। तुम्ही असंही म्हटलेलं, म्हणजे आता मागच्या व्हिडिओमध्ये, अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता की ज्या लाभार्थ्यांना पैसे येत नाहीत त्यांनी काय करायचं आहे। अरे, जर समजा आपल्याला पैसे मिळावं असं जर वाटत असेल तर इतर लोकांना सुद्धा पैसे मिळायला पाहिजे, आणि यासाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जे शिबिर आयोजित केलेले आहेत त्याविषयी आपण व्हिडिओ टाकलेली आहे। परंतु त्या व्हिडिओला कमेंट्स मात्र अतिशय चुकीच्या पद्धतीने नाही म्हणता येणार, ठीक आहे, काही लोकांना जे वाटते ते त्यांनी बोललेलं आहे। अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून किंवा सबस्क्रायबर सदस्यांच्या माध्यमातून असे मेसेज आहेत की सर चुकीची माहिती दिलेली आहे, किंवा तुम्ही सांगताय की बाबा आज उद्या येतील पैसे, उद्या परवा येतील पैसे, किंवा 4-5 दिवसापासून तुम्ही तेच म्हणताय निधी आलेला आहे वगैरे वगैरे, आणि तुम्ही हे भलतंच काय सांगतायत। अरे, एक लक्षात ठेवा, ती व्हिडिओ कशाच्या संदर्भात होती हे तुम्ही अजिबात प्रॉपर ऐकलं नाही। तुम्ही त्याला जसे होते तसं कमेंट्स दिलेल्या आहेत। काही लोकांनी तर अशा कमेंट्स केल्यात की तुम्हाला पैसे येतात, तुम्ही आमचा वेळ वाया घालवताय, तुम्हाला टाइमपास करायला हेच प्लॅटफॉर्म आहे का, तुम्हाला वेळ नाहीये, त्याबरोबर आमचाही वेळ तुम्ही वाया घालवताय, व्हिडिओ करणं बंद करा वगैरे वगैरे, अशा अनेक कमेंट्स त्या ठिकाणी मला वाचायला दिसल्या। आणि अनेक लाभार्थ्यांनी असंही म्हटले की बाबा जे काही माहिती दिलेली आहे हा माहितीचा मुद्दा वेगळा आहे आणि पैसे वाटपाचा मुद्दा वेगळा आहे, परंतु अनेक लाभार्थ्यांनी ती व्हिडिओ किंवा हा मुद्दा समजून न घेता जशाच तसं व्हिडिओला कमेंट्स केले आहेत। ठीक आहे, तुम्ही तुमच्या ठिकाणी ज्या काही कमेंट्स केल्यात त्याचं स्वागतच असणार आहे, परंतु मित्रांनो, ह्या जर अशा पद्धतीचं जर वातावरण असेल तर मी एखाद दिवशी 100% व्हिडिओ बनवणं बंद करेल। कारण मित्रांनो, आताही मी तुम्हाला सांगतोय की जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे याला विलंब होणार आहे, आणि जर ह्या गोष्टीची तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल, आता तुम्हाला जर त्या संदर्भात तुमचे जर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट जर असतील ना तर कॉल करून विचारा, मंत्रालयामध्ये कॉल करून विचारा, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या कार्यालयामध्ये कॉल करून विचारा की निधी पूर्णपणे उपलब्ध झालेला आहे, डीबीटीचं काम पूर्णपणे झालेलं आहे, फक्त पेमेंट सर्व्हर जो आहे या सर्व्हर पेमेंटमध्ये थोडासा बिघाड किंवा तांत्रिक अडचण आल्यामुळे तुमचे पेमेंट हे लेट होत आहेत। या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही सुद्धा त्याची स्थानिशा करू शकता। गुगलवरती गेल्यानंतर तुम्ही डीबीटी हेल्पलाईन नंबर शोधा किंवा मंत्रालयाचा टोल फ्री नंबर शोधा, तुम्हाला सगळं काही मिळेल। तुम्ही सुद्धा त्यांच्याशी जाऊन खात्री करू शकता की नाही, माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही राहा। पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर अशाच पद्धतीचा कमेंट जर येत असतील ना तर हात जोडून विनंती असेल की कृपा करून तुमचं नुकसान करून घेऊ नका, तुमचा वेळ वाया घालू नका। कृपा करून तुम्ही दुसऱ्या चॅनलला फॉलो केले तरी चालेल, कारण मित्रांनो, जी काही माहिती दिली जाते ही प्रॉपर आणि खरी देण्याचा प्रयत्न असतो। कदाचित कधीतरी मागे पुढे इकडे तिकडे होत असेल, पण हेतू मात्र तसा नाहीये। आणि तुम्ही जे म्हणताय ना का यूट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करतात, एक लक्षात ठेवा, जी लोक माझ्याबरोबर फोनवर बोललेले आहेत आणि बोलतात, अनेक खूप चांगल्या पद्धतीचे अनुभवी आणि माहिती तज्ज्ञ असलेले लोक माझ्याशी बोलत आहेत, त्यांना माझ्याबद्दल संपूर्ण माहिती आहे, मी काय आहे आणि पैशा संदर्भात कशा गोष्टी आहेत। फक्त यूट्यूब करून या सगळ्या गोष्टी माझ्या भागातने किंवा केल्या जात नाहीत। लक्षात ठेवा, चुकीच्या पद्धतीचा गैरसमज करून तुम्ही कमेंट्स करताय। हात जोडून विनंती असेल की जर समजा तुम्हाला असंच जर वाटत असेल की माझ्या चॅनलवरती ज्या काही व्हिडिओ टाकल्या जातात त्या चुकीच्या असतात, तर कृपा करून तुमचा वेळ वाया घालू नका। आणि एक दिवस असा येईल की मला सुद्धा या कामासाठी थांबावं लागेल, कारण जर एवढं प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जर असा गोंधळ होत असेल आणि तुमचं जर नुकसान होत असेल, बघा मी काय म्हणतोय, तुमचं जर नुकसान होत असेल तर तुमच्या संजय गांधी निराधार दिव्यांग व्यक्ती याच्यावरती जे काही अपडेट देण्याचं काम आहे हे कुठेतरी थांबवल्याशिवाय पर्याय नाही आहे। म्हणजे तुम्हीही मोकळे आणि मीही मोकळा, काहीही मलाही अडचण येणार नाही, तुम्हालाही अडचण येणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत जे याच्यावरती काम करतात। तुम्ही त्यांचंही अपडेट घेऊ शकता, माझंच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे। मी एक प्रामाणिकपणे काम करण्याच्या उद्देशाने ह्या व्हिडिओ बनवत असतो। आणि जे काही लक्षात ठेवा, आता काही लोकांनी असं होतं की बस सर तुम्ही दिवसाला एकच व्हिडिओ बनवा ना, तुम्ही तर 2-2, 3-3 व्हिडिओ बनवताय, आम्हाला तीच कामं आहेत का, आम्ही काय तुमच्याच व्हिडिओ बघायच्या काय, अशा अनेक कमेंटसुद्धा आहेत। एक लक्षात ठेवा, अरे ज्या अपडेट येतात त्या तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतोय, याचा अर्थ असा नाही आहे की मी पूर्णपणे रिकामा आहे आणि मला भरपूर वेळ आहे म्हणून मी टाइमपास म्हणून व्हिडिओ बनवतोय आणि तुमचा वेळ वाया घालवतोय।
जर खरंच तुमचा वेळ वाया जात असेल तर कृपा करून तुम्ही जर वेगळं चॅनेल जरी फॉलो केलं तरी काहीच हरकत नाही, कारण शेवटी नुकसान तुमचं होत आहे ना, तर नुकसान तुमचं करून घेऊ नका असं मला या ठिकाणी वाटतंय. अशा पद्धतीने एक थोडंसं क्लिअरिफिकेशन करायचं होतं की बाबा तुमचं नुकसान होत असेल तर बाजूला जा, आणि जर समजा असंच जर चालत असेल म्हणजे माझा काम प्रामाणिक आहे पण तरीसुद्धा जर काही गोंधळ होत असेल तर मी एक दिवस आपल्या या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या वरती काम करण्यासाठी किंवा जे अपडेट मी देत असतो ते अपडेट करायचं थांबवणार, कारण मी ह्या गोष्टी सहन नाही करू शकत, कारण माझं काम प्रामाणिकपणे आहे आणि चांगल्या गोष्टी देण्याचा मी प्रयत्न करतोय, लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये सुद्धा जर असा जर गोंधळ होत असेल का बाबा इतर लोकांसारखं तुम्ही जर मला जर बोलत असाल का बाबा तुम्ही पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ बनवताय, तुम्ही दिवसाला 4-4, 5-5 व्हिडिओ बनवताय, तुम्हाला काम नाही का, हे नाही का, ते नाही का, काम मला किती आहे हे मलाच माहीत आहे पण तरीसुद्धा वेळ काढून मी करतोय, तर असं जर तुम्हाला वाटत असेल का बाबा नाही हा रिकामा माणूस आहे तर थांबायला काहीच हरकत नाही आहे. मी सुद्धा हे जे काही काम हाती घेतलंय ते स्टॉप करू शकतो. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती असेल की जर समजा तुमचं वेळ वाया जात असेल, तुमचं नुकसान होत असेल तर कृपा करून तुम्ही बाजूला गेलं तरी चालतील, व्हॉट्सअप ग्रुपमधून लेफ्ट झाले तरी चालतील, चॅनेल अनसबस्क्राईब केलं तरी चालेल, कारण तुमचं नुकसान व्हावं ही कधीच इच्छा नसणार आहे. आणि जर समजा असाच जर प्रतिसाद जर चुकीच्या पद्धतीचा मिळत राहिला तर एक दिवस मी हे सर्व काही काम बंद करेल आणि मग जे काय असेल ते तुमच्यासमोर ठेवलं जाणार. एक 2-3 गोष्टी तुमच्याशी क्लिअर करायच्या होत्या म्हणून ही व्हिडिओ बनवले. आपल्या जे काय संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे फेब्रुवारीचे पैसे आहेत ते थोडेसे लेट येत आहेत, अडचणी आहेत, तुम्ही सुद्धा शहानिशा करून क्रॉस चेक करू शकता. माझं तर मत आहे क्रॉस चेक करा, तुम्हाला सगळं काही उत्तरं मिळतील. लक्षात ठेवा मी तो टोल फ्री किंवा जो नंबर आहेत ते दिले असते पण द्यायची इच्छा नाही होत, कारण कसं माहिती आहे की एवढं प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जर हे पदरी पडत असेल तर मग काय फायदा तुमच्यासाठी काम करून. एक दिवस थांबणं हेच योग्य ठरेल असं मला या ठिकाणी वाटतोय. बघा तुमचं काय असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता जे काय असेल ते, आणि तुम्ही तुमचा मार्ग निवडा, मी माझा मार्ग निवडेल. ओके, धन्यवाद.